नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्राण्यांची गोष्ट. सर्व प्राण्यांची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी खूप नवनवीन प्रकारच्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लहान मुलांच्या गोष्टी आहेत आपल्या चॅनलवरती. खूप मजेदार आणि चांगल्या चांगल्या गोष्टी असतात. गोष्ट चालू करत आहे प्राण्यांची सभा आणि सिंहीण. जंगलातल्या प्राण्यांच्या आठवड्याची सभा भरली होती. सभेत प्रत्येक वेळी एकच विषय ठेवला जाई. जमलेल्या प्राणी त्याबद्दल आपले मत मांडत त्यावर उलटसुलट चर्चा होई. काही सूचना समोर येत, काही प्रसंगी वादविवाद होई. अशा वेळी सभेतील एक वयस्क समुपदेशकानं तोडगा काढत आणि सभेचे विसर्जन होई. त्या दिवशी प्राण्यांची अशीच सभा सुरू झाली. सगळे प्राणी गोल रिंगण करून मैदानात जमले होते. आज हत्ती सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विचारले, मित्रा, आपण आज कोणता विषय ठेवणार आहोत सभेपुढे? कोपऱ्यात अंग चोरून बसलेल्या कोल्ह्याने वाघाकडे पाहताच विचारलं, एका वेळेस सर्वात जास्त पिल्लं देणारा प्राणी कोण आहे? बकरी अधिक पिल्ले देते, डुक्कर त्याहून जास्त देते, सश्यांची संख्याही कमी नसते, उंदराची तर फौजच जमते. एकेवेळी असे अनेक उत्तरे सांगितली गेली. नेमकं त्याच वेळी एक सिंहीण सभेत येऊन पोचली. हत्ती म्हणाले, आमची चर्चा सुरू आहे. तुम्ही येण्यापूर्वी एका मित्रानं प्रश्न विचारला, आपल्या सर्व प्राण्यात सर्वात जास्त पिल्लांना कोण जन्म देतं? आपण या जंगलाची राणी आहात. काहींना उत्तरही दिले आहेत, पण आपण याबद्दल काय मत आहे? सिंहीणीने सगळ्या प्राण्यांकडे नजर टाकली. महाराणी, आमची उत्सुकता आहे. लांडगा हळूच म्हणाला, आपण किती पिल्लांना जन्म देता एका वेळेस? सिंहीण हसली. आपल्या प्रजाजनांच्या कुतूहलाबद्दल कौतुकही वाटलं. सगळ्यांची उत्सुकता फार न ताणता ती म्हणाली, फक्त एकच आश्चर्य वाटलं ना तुम्हाला हे ऐकून? डझनभर पिल्लांपेक्षा एकाच बलवानाला जन्म देणं मला महत्त्वाचं वाटतं. भरमसाठ संख्येपेक्षा गुणवान एकच पुरेसा असतो. मित्रांनो, गोष्ट संपली. या गोष्टीतून शिकण्यासारखं बरंच काही आहे. ज्यांना समजली गोष्ट त्यांनी समजली. पण मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी खूप वेगवेगळ्या आणि नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो. तुम्हाला ऐकण्यासाठी, तुमच्या करमणुकीसाठी गोष्टी असतात. गोष्ट संपली.